हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आपल्या फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटचा जो आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट केला होता त्यातला पहिला फंक्शन. कोणत्याही कार्याची सुरुवात किंवा कोणतंही काम बिझनेस मध्ये करायचं असेल तर स्टार्टिंग आपण प्लॅनिंगने करत असतो. सो या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे प्लॅनिंग. आता प्लॅनिंग म्हणजे काय अगोदर ते समजून घेऊ आपण. एक्झॅक्टली प्लॅनिंग कशाला म्हणतात. आता मला एक साधी सिंपल गोष्ट सांगताल. कोणत्याही राष्ट्राचं म्हणा किंवा देशाचं म्हणा ऑब्जेक्टिव्ह काय असतं, उद्दिष्ट काय असतं किंवा एखाद्या राष्ट्राला काय अचीव्ह करायचं असतं. तर एखाद्या देशाला वाटतं की आपल्या देशाचा विकास व्हावा, आपला जो देश आहे विकसित देश म्हणून ओळखला जावा, डेव्हलपमेंट व्हावी, डेव्हलप्ड नेशन व्हावं आपला जो नेशन आहे. मग ऑब्जेक्टिव्ह त्यांचं काय असेल, डेव्हलपमेंट ऑफ नेशन, देशाचा विकास व्हावा, राष्ट्राचा विकास व्हावा. हे एखाद्या राष्ट्राचं किंवा राज्याचं म्हणते देशाचा ऑब्जेक्टिव्ह असतो. आता हे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागतं. मग अशा खूप गोष्टी आहेत ज्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी कराव्या लागतात. पण आपण एक गोष्ट लक्षात घेऊ, म्हणजेच ती मेन पॉइंट असेल किंवा मोठी गोष्ट असेल. कोणती? तर दरवर्षी पार्लमेंट मध्ये बजेट सादर केला जातो. आता मी तुम्हाला प्लॅनिंग समजून सांगायले. प्लॅनिंग मध्ये एक्झॅक्टली काय होतं तर ऑब्जेक्टिव्ह ठरवलं जातं. ऑब्जेक्टिव्ह काय ठरवलं होतं, डेव्हलपमेंट ऑफ नेशन हे कुठल्याही देशाचं उद्दिष्ट असतं. मग ते अचीव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे, वर्षभरात काय करायचंय, कसं इन्कम सोर्स वाढवायचंय, या सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्या लागतात. मग ते कसं केलं जातं तर ते केलं जातं एका दिवशी आपल्या देशाचे जे काही अर्थमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत, ते पार्लमेंटमध्ये येतात आणि काय करतात तर अशा प्रकारचं बजेट सादर करत असतात. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बजेट म्हणजे एक्झॅक्टली काय, बजेट मध्ये काय असतं, आपण फक्त प्लॅनिंग बोलतोय ना. मग बजेट मध्ये काय असतं तर फ्युचर मध्ये आपल्याला कुठे कुठे खर्च करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ते एक्सप्लेन करत असतात की आपल्या देशाचा जर विकास व्हायचा असेल, उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर आपल्याला अगोदरच काय करावं लागतं, बजेट सादर करावं लागतं. तर त्या बजेटमध्ये सांगतात की आपल्याला कुठे कुठे खर्च करायचा आहे आणि कुठून आपल्याला इन्कम मिळवायचं आहे, या दोन गोष्टीवर फोकस करत असतात. तर म्हणजेच हे इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली काय करतात तर फ्युचर प्लॅनिंग करतात. कधी करतात, जेव्हा आपल्याला आता आपला कारभार चालू ठेवायचा आहे. एकतर नवीन पक्ष निवडून आल्यानंतर, नवीन कोणाची तरी निवडणूक झाल्यानंतरच बजेट सादर केलं जातं, ज्या त्या पक्षाकडून अर्थमंत्री बजेट पेश करत असतात. मग त्यावेळेस पूर्ण वर्षभरामध्ये काय करायचंय, काय नाही, किती खर्च करायचंय, कशावर खर्च करायचंय, कोणत्या क्षेत्राकडून किती उत्पन्न मिळवायचे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजेच या बजेटलाच आपण काय म्हणतो, प्लॅनिंग म्हणतो. समजायला ना. ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी जे काही रूपरेषा आखली जाते, जे काही प्लॅनिंग केली जाते, ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, काय करायचंय, केव्हा करायचंय, कसं करायचंय, त्याला आपण प्लॅनिंग म्हणत असतो. आता यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजेच की वेअर एव्हरी रुपीज गोज टू, कुठे खर्च करणार आहेत, कुठून इन्कम मिळवणार आहेत, तर याच्यावरती पूर्ण वर्षभरामध्ये काम चालू करत असतात. आणखीन परत नेक्स्ट इयरला नेक्स्ट बजेट येत असतो. क्लिअर आहे. हे जो चक्र आहे ते नियमितपणे चालू राहतं. आता तुम्हाला प्लॅनिंग समजलं असेल. आणखीन डीप मध्ये आपण समजून घेऊ. बघा बुक मध्ये मीनिंग बघा. प्लॅनिंग म्हणजेच काय, प्लॅनिंग इज द बेसिक फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आपल्या मॅनेजमेंटचं बेसिक फंक्शन आहे, मूलभूत कार्य आहे, जे की करावंच लागतं. कोणत्याही फंक्शनची सुरुवात प्लॅनिंगनेच होते, जे आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सुद्धा डिस्कस केलेलं आहे. एव्हरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज बेस्ड ऑन प्लॅनिंग.
व्यवस्थापनाचं प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित आहे, हे आपण अगोदरच बघितलं. It includes deciding the things to be done in advance. तर नियोजनामध्ये कशाचा समावेश होतो, तर ज्या काही गोष्टी आपल्याला फ्युचर मध्ये करायच्या आहेत त्या गोष्टी ऍडव्हान्स मध्ये डिसाइड करून ठेवणे. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्या पद्धतीने बजेट मध्ये आपल्याला फ्युचर मध्ये काय करायचंय ऍडव्हान्स डिसिजन आत्ताच घ्यावे लागतात. काय करणार आहात, कुठे खर्च करणार आहे, कुठून इन्कम मिळवणार आहे, हे ऍडव्हान्स मध्ये आधीच डिसाइड केलं जातं. ओके. त्याच्यानंतर प्लॅनिंग इज अन इंटेलेक्चुअल प्रोसेस ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड रेशनल डिसिजन मेकिंग. आता प्लॅनिंग जे आहे, लॉजिकल थिंकिंग म्हणजेच तांत्रिक विचार आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची बौद्धिक प्रक्रिया म्हणजे प्लॅनिंग होय. म्हणजेच की फ्युचर प्रिडिक्ट केला जातो. फ्युचर प्रिडिक्ट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं आन्सर शोधून आताच डिसिजन घेतलं जातं. इट फोकसेस ऑन ऑर्गनायझेशन्स ऑब्जेक्टिव्ह अँड डेव्हलप्स व्हेरियस कोर्स ऑफ ऍक्शन. काय म्हटलेलं आहे, नियोजन कशावर फोकस करतं, ऑर्गनायझेशन्स ऑब्जेक्टिव्ह वर फोकस करतं, व्यवसायाच्या उद्दिष्टे ठरविण्यावर फोकस करत असतं आणि त्याच बरोबर विविध कोर्स ऑफ ऍक्शन सुद्धा डेव्हलप करत असतं. आता कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे काय, हे अतिशय महत्वाचं आहे. कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे विविध प्रक्रिया घडणे. म्हणजेच की थोडक्यामध्ये कोणी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, व्हॉट टू डू, वेअर टू डू, हाऊ टू डू, म्हणजेच हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे कोर्स ऑफ ऍक्शन. याचा आन्सर शोधावं लागतं. ओके. त्याच्यानंतर designing a proper planning and implementing accordingly is the key of achieving the objective of an ऑर्गनायझेशन. म्हणजेच योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने केलेली अंमलबजावणी हे आपल्याला व्यवसायाचे उद्दिष्ट अचीव करण्यासाठी मदत करत असतात किंवा व्यवसायाची उद्दिष्ट अचीव करण्यासाठी फायदेकारक ठरत असतात. ओके. प्लॅनिंग अतिशय महत्वाची आहे. जर तुम्ही प्लॅनिंग मध्ये चुकलात तर पुढे तुमच्या सगळ्या गोष्टी चुकत जातील. जसं की या ठिकाणी आपण बघितलं एक्झाम्पल, जर बजेट पेश करते वेळी एखादी गोष्ट जर खालीवर झाली किंवा सपोज लक्षात घ्या आपण फक्त वेअर एव्हरी रुपीज गोज टू याच्यावरतीच फोकस केलो, इकडे लक्षच नाही दिलो, आपण फक्त वर्षभरामध्ये देशाचा विकास करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी फक्त आणि फक्त खर्च एक्सपेन्सेस करत गेलो, प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करत गेलो, मग खर्च करायला सुद्धा मनी लागते याचा विचार आपण केला नाही. म्हणून ज्या पद्धतीने आपल्याला पैसे खर्च सुद्धा करायचे आणि त्या खर्च करण्यासाठी पैसा लागतो, तर पैसा कसा मिळवायचा या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजेच जसं प्लॅनिंग आपण करत असतो, प्रॉपर प्लॅनिंग करतो, त्याप्रमाणे इम्प्लिमेंटिंग सुद्धा गरजेचं असतं, तरच ऑब्जेक्टिव्ह अचीव होत असतात. नाही मी आता फक्त सांगणार आहे काय करायचं काय नाही, इम्प्लिमेंटिंग कसं होईल काय नाही माहिती नाही, असं चालत नाही. दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. क्लिअर आहे. त्याच्यानंतर इन शॉर्ट प्लॅनिंग इज डिटेल्ड प्रोग्राम ऑफ फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजेच भविष्यातील विस्तृत कृतीचा कार्यक्रम म्हणजेच प्लॅनिंग होय. आता प्लॅनिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, वर्षभरामध्ये आपल्या बिझनेस मध्ये काय करायचं आहे काय नाही ते काम सुरू करण्याआधीच डिसाइड करणे म्हणजे त्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. आपल्याला फ्युचर मध्ये काय करायचं नाही माहिती किंवा फ्युचर मध्ये आपल्याला काय अचीव करायचं आहे ते अचीव करण्यासाठी आत्तापासूनच आपल्याला काही गोष्टी डिसाइड कराव्या लागतात, त्यालाच आपण प्लॅनिंग करणं असं म्हणत असतो. क्लिअर आहे. प्लॅनिंग समजलं, अतिशय सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघायचं असेल तर साधं सोपं, तुमच्या घरी ठरलं सुट्ट्या लागल्या, सपोज आता तर सुट्ट्या संपल्या पण सुट्ट्या लागल्या तेव्हा आपण डिसाइड करतो, पप्पा डिसाइड करत असतात आपल्याला फिरायला कुठे जायचे.
कसं जायचंय, जाण्या अगोदरच ज्या काही गोष्टी डिसाईड करतो त्या प्लॅनिंग मध्ये येतात. कसं आपल्याला फिरायला कुठे जायचंय, कसं जायचंय, कोण कोण येणार, किती खर्च लागेल, गाडी कोणती बांधायची, सामान सोबत काय काय घ्यायचंय, या सगळ्या ज्या काही गोष्टींचा आपण विचार करत असतो त्यालाच आपण म्हणतो नियोजन करणे, त्यालाच म्हणतो आपण प्लॅनिंग करणे. हा, आता प्लॅनिंग केल्याने काय होतं, तुम्ही आधीच डिसाईड केला कुठं जायचंय, कसं जायचंय, खर्च किती झाला पाहिजे, सामान कोणतं कोणतं घ्यायचंय. मग तिथे गेल्यानंतर तुमचा गोंधळ उडणार नाही, कारण तुम्हाला माहितीये तुम्हाला खर्च किती करायचंय, सामान किती सोबत घ्यायचंय. तेवढाच सामान घेतल्यामुळे जे काही गरज होती ती भागली. ठीक आहे, जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचारच केला, हा आपल्याला उद्या सकाळी उठून फिरायला जायचं, विषय संपला, पण काय काय करायचं हे डिसाईड केलं, तिथे जाऊन सगळं शोधाशोधी, गोंधळ, एक्स्ट्रा पैसे खर्च करणं. कारण प्लॅनिंग केलेलं नव्हतं म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्या. जर प्लॅनिंग केलं तर असं घडलं नसतं, प्रॉपर तुमची ट्रिप चांगल्या पद्धतीने झाली असती. ओके, बिझनेस मध्ये सुद्धा सेम अशाच पद्धतीने असतं. चलो, आता आपण बघू डेफिनेशन्स, काही डेफिनेशन्स बघू, त्याच्यानंतर आपण आता आपल्या इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंगला सुरुवात करू. आता आणखीन एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, प्लॅनिंग एक्झॅक्टली काय आहे ते तुम्हाला डेफिनेशन मध्ये पण बघायला मिळतं, तरी मी तुम्हाला इथे एक सांगते समजून. ओके, प्लॅनिंग म्हणजे या पर्सनची करंट पोझिशन कशी आहे, दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, या पर्सनची करंट पोझिशन कशी, एकदम पुअर आहे, परिस्थिती एकदम खराब आहे. तर याने आतापासून प्लॅनिंग केली चांगल्या पद्धतीने, आता माझी परिस्थिती खराब आहे, मला काहीतरी करावं लागणार आहे माझी परिस्थिती सुधारण्यासाठी, म्हणजे काहीतरी मोटिवेशन याला मिळालं आणि याने काम सुरुवात केली. कामाला पहिल्यांदा तर अपयशच आलं, म्हणजेच काही हाती नाही लागलं, काही करायचं ते समजत नव्हतं, पण याने प्रॉपर प्लॅनिंग केलेली, आता मला काही करून यश मिळवायचं आहे, मी छोट्यापासून सुरुवात करतो, छोटा बिझनेस पासून स्टार्ट करतो, मला नक्की यश मिळेल. मग याने केलं प्रॉपर प्लॅनिंग. याने प्लॅनिंग केल्यानंतर काही दिवसानंतर आपण बघतोय तर याची जी पुअर कंडिशन होती तो आता असा रिच झालेला. हा आधी होता, याची तेव्हाची म्हणजे आधीची पोझिशन होती आणि याची फ्युचर पोझिशन अशी असणार आहे. कशामुळे अशी फ्युचर पोझिशन असणार आहे, कारण हा प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने केला. आता एक्झॅक्टली इथं काय सांगितलं, आपलं जो करंट पोझिशन आहे आणि जो फ्युचर पोझिशन आहे यातला गॅप कमी करण्यासाठी प्लॅनिंग मदत करत असतं. अतिशय बेसिक आहे. आता करंट पोझिशन अशी आहे, हालत एकदम खराब आहे, याला फ्युचर मध्ये अशी पोझिशन अचीव करायची आहे, तर जो याच्यातला जो गॅप आहे तो गॅप कमी करण्यासाठी प्लॅनिंग मदत करत असतं. कारण बेसिक याला आधी प्लॅनिंग करावं लागतं, त्याला काय करायचंय, कोणता बिझनेस करायचा, खर्च किती लागेल, भांडवल किती लागेल, या गोष्टीचा विचार करायचा. समजायला ना, अतिशय सोपं आहे. चलो, डेफिनेशन बघू आपण या ठिकाणी. पहिली डेफिनेशन आहे कुंटूज अँड ओडोनिल. तुम्ही पाहू शकता हे आहेत दोन वेगवेगळे पर्सन आहेत, दोन्ही एक पर्सन नाहीये. ओके, कुंटूज अँड ओडोनिल यांनी काय म्हटलेलं आहे बघू आपण. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स what to do, how to do it, when to do it and who is to do it. म्हणजेच की जो कोर्स ऑफ ऍक्शन आहे ते कोर्स ऑफ ऍक्शन आधीच डिसाइड केलं जातं. म्हणजेच कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे काय काय येतं त्यामध्ये, व्हॉट टू डू, काय करायचे, कसं करायचे, केव्हा करायचे, कुणी करायचे, हे अगोदरच ठरविले म्हणजे नियोजन होय. ठीक आहे, हे जे काही क्वेश्चन आहेत याचे आन्सर मिळवणं म्हणजेच प्लॅनिंग आहे. सपोज समजा आता व्हॉट टू डू म्हणजेच आपल्याला आपलं जे काही काय म्हणतो आपण त्याला, आपल्याला वर्षाच्या शेवटी जे काही अचीव करायचं आहे, सपोज आपल्याला टर्नओव्हर एक ठरलेली पर्टिक्युलर डिजिट्स आहेत ते अचीव करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल, रिसोर्सेस किती पाहिजेत, ह्युमन असू दे किंवा ह्युमन रिसोर्सेस असू दे किंवा दुसरे कोणते रिसोर्सेस असू दे ते किती पाहिजेत, त्यांचा उपयोग केव्हा करायचा, कसा करायचा आणि कुणी कुणी करायचा, या ठिकाणी कामाला कोण असलं पाहिजे, या डिपार्टमेंट मध्ये कोण असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिसाइड करणे, अगोदरच डिसाइड करणे म्हणजे प्लॅनिंग. त्याच्यानंतर प्लॅनिंग ब्रिज द गॅप फ्रॉम
where we are and where we want to go it. आता काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. प्लॅनिंग काय करते, गॅप कमी करते. कशामधला, आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचंय याच्या मधला गॅप कोण कमी करतं, प्लॅनिंग कमी करतं. आपली करंट पोझिशन, आपण आता कुठे आहोत, आपल्याला आता कुठे जायचंय यांच्यातला जो गॅप आहे तो गॅप कमी करण्यासाठी प्लॅनिंग मदत करत असते. पुढे काय सांगितले, इट मेक्स possible things to occur which would not otherwise occur. म्हणजे ज्या गोष्टी इतर वेळी शक्य होत नाहीत त्या गोष्टी नियोजनामुळे शक्य होत असतात. आता याचा मीनिंग काय आहे, म्हणजेच की भविष्यामध्ये आपल्या बिझनेसला आग लागू शकते असं आपल्याला फ्युचर प्रेडिक्ट करावं लागतं आणि त्याचं प्लॅनिंग आताच करंट सिच्युएशन मध्ये इन्शुरन्स काढावं लागतं. कोणतं, फायर इन्शुरन्स आपल्याला काढून ठेवावं लागतं. म्हणजेच ज्या गोष्टी इतर वेळी शक्य होत नाहीत ते प्लॅनिंग मुळे शक्य होत असतात. जर सपोज आपल्या डोक्यामध्ये काहीच नाही, आपल्याला फ्युचर प्रेडिक्टच करायचं नाही, अंदाजच घेतला नाही आपण फ्युचरचा, मग भविष्यामध्ये कदाचित आग लागली, अचानक आग लागली, कशामुळे लागली माहिती नाही आणि नुकसान झालं. त्यावेळेस मॅनेजरला आठवलं की मी इन्शुरन्सच नाही काढला. मग जे नुकसान झालं त्या नुकसानाची थोडी तरी भरपाई मिळाली असती. आता घंटा काहीच मिळणार नाही. जर त्याने फ्युचर प्रेडिक्ट केलं असतं, पूर्वानुमान जर बांधला असता, अंदाज जर बांधला असता, तर तो आधीच इन्शुरन्स काढल्यामुळे जरी भविष्यामध्ये जरी आग लागली तर काही ना काही अमाऊंट, रिकव्हरी अमाऊंट म्हणतो आपण त्याला, किंवा काही दुसरं काहीतरी नाव आहे, तर ती अमाऊंट आपल्याला मिळाली असती. त्यामुळे जो काही नुकसान झालं ते कमी झालं असतं. थोडे तरी पैसे मिळतात ना ते रिकव्हर करण्यासाठी वगैरे. म्हणजे ज्या गोष्टी इतर वेळी शक्य होत नाहीत त्या नियोजनामुळे पॉसिबल होत असतात. त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स काढून ठेवावं लागतं आधीच. समजायले, आपण ते 4th चॅप्टर मध्ये सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके, दुसरी जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन कुणाची आहे, जेम्स टोनर यांची आहे. ते काय म्हणतात बघा, प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग गोल्स अँड द सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन फॉर अचिव्हिंग दीज गोल्स. म्हणजेच की प्लॅनिंग जे आहे ते उद्दिष्ट ठरविणे आणि ते उद्दिष्ट ठरविल्यानंतर ते अचीव करण्यासाठी योग्य तो मार्ग आखण्याचा, योग्य तो मार्ग निवडण्याची प्रक्रिया म्हणजे प्लॅनिंग होय. म्हणजेच की थोडक्यात ही डेफिनेशन खूप इझी आहे. ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. याच्यामध्ये काय सांगितले नीट समजून घ्या. प्लॅनिंग मध्ये गोल्स इस्टॅब्लिश केले जातात, ठरविले जातात. मग ते गोल्स अचीव करण्यासाठी सुटेबल कोर्स ऑफ ऍक्शन आपल्याला एक मार्ग निवडावा लागतो. ती प्रक्रिया निवडण्याची प्रक्रिया म्हणजेच प्लॅनिंग होय. ओके, खूप सोपं आहे. आता आपण बघूया, आय होप तुम्हाला दोन्ही डेफिनेशन समजले असतील. मी सांगितले सुद्धा, परत इथे एकदा हायलाइट करते की तुम्हाला कोणती वाली डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. तर ती डेफिनेशन ही असेल, कारण ही सोपी डेफिनेशन आहे म्हणून ही लक्षात ठेवा म्हणत आहे. आणखीन लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक फंक्शनचे डेफिनेशन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण 8 मार्क्स साठी जरी क्वेश्चन विचारला तर एखादी एक डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आणि कोणाची आहे हे सुद्धा मॅटर करतं, हे विसरायचं नाही. तुम्ही हे सगळं लिहिलात पण डेफिनेशन कोणाची आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण आता बघूया इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. याच्यामध्ये काय सांगितलं बघू. आता इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग म्हणजेच बिझनेस मध्ये प्लॅनिंग करून ठेवल्यानंतर त्याचं काय महत्व आहे, त्याने काय फायदा झाला, हे आपल्याला इथून पुढे डिस्कस करायचं आहे. फक्त प्लॅनिंग याच फंक्शनचं नाही तर बाकीचे जेवढे फंक्शन्स आहेत त्या सगळ्या फंक्शनचे आपल्याला इम्पॉर्टन्स बघायचे आहेत. तेच एक्झामला विचारले जातात, कुठल्याही एका फंक्शन वरती विचारलं जातं. आता कोणतं फंक्शन येईल ते आपण आपला सिलेबस झाल्यानंतर
ज्यावेळेस आपली एक्झाम राहील त्यावेळी आपण गेस्ट पेपर मध्ये मी तुम्हाला ते सांगत जाईल. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. इट इज द फंडामेंटल फंक्शन which gives an outline about where to go, how to go. आता नीट समजून घ्या. प्लॅनिंग हे एक फंडामेंटल फंक्शन आहे, म्हणजेच मूलभूत कार्य आहे, कंपल्सरी करावंच लागतं, गरजेचं कार्य आहे, जे की आपल्याला कुठे जायचंय आणि कसं जायचंय याची रूपरेषा ठरवून देत असतं. म्हणजेच की बिझनेसला वर्षाच्या शेवटी काय अचीव करायचं आहे आणि कसं करायचं आहे, कोणती कोणती कामे करायचं आहे, ह्याची रूपरेषा ठरवणं, आउटलाईन ठरवणं, म्हणजेच सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काही डिसिजन घेणं. सपोज एका दिवसाबद्दल बोलू आपण. मला एका दिवसामध्ये 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. आता हे 100 युनिट्सचं प्रोडक्शन घेण्यासाठी मला काय काय करावं लागेल, कसं करावं लागेल, रिसोर्सेसचा उपयोग कसा करावा लागेल, एम्प्लॉईजला कशा पद्धतीने काम डिवाइड करून द्यावं लागेल, कोणत्या डिपार्टमेंटवरती जास्त फोकस करायचंय, त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने काम समजून सांगायचंय. आता जे काही क्वेश्चन मार्क आहे त्या सगळ्या क्वेश्चन मार्कचं आन्सर शोधून काढणं आणि डिसिजन घेणं म्हणजेच प्लॅनिंग. जर अगोदरच डिसिजन आपण घेतलो तर दुपारच्या वेळी असा गोंधळ उडणार नाही की दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद होणार नाहीत, कारण पर्टिक्युलर पर्सनला किंवा एम्प्लॉईजला काम नेमून दिलेलं असतं, त्यांना टार्गेट सांगितलं असतं, त्यांचं त्यांनी दिवसभरामध्ये 100 युनिट्स कंप्लीट होण्यासाठी काम करत राहतील. ओके. रिड्यूस्ड द रिस्क ऑफ अ सर्टन फ्युचर विथ द हेल्प ऑफ फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजेच भाकीत वर्तविणे. फोरकास्टिंगच्या मदतीने आपण जे काही अनसर्टनिटी असते फ्युचर मध्ये, जे काही अनिश्चित धोके असतात ते भविष्यातील अनिश्चित धोके कमी करण्यासाठी मदत करत असते. आणि प्लॅनिंग मध्ये फोरकास्टिंग हे अतिशय महत्वाचं असतं, कारण फ्युचर मध्ये काय होणार आहे कुणालाच माहिती नसतं. ओके. आता काय होणार आहे आणि थोड्या वेळात काय होईल हे कुणालाच माहिती नसतं. फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, फोरकास्ट करूनच डिसिजन घ्यायचे आहेत. द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग इज एज फॉलोज. खालील प्रमाणे इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग दिलेले, ते एक एक आपण डिस्कस करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट वन इज हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट वन काय आहे, प्लॅनिंग आपल्याला आपलं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करण्यासाठी मदत करत असतं किंवा क्लिअर ऑब्जेक्टिव्ह सेट करण्यासाठी मदत करत असतं. बघा काय सांगितलेलं आहे, प्लॅनिंग इज कन्सर्न विथ सेटिंग ऑब्जेक्टिव्ह, टार्गेट्स अँड फॉर्म्युलेटिंग प्लॅन्स टू अचीव्ह देम. म्हणजेच नियोजन हे उद्दिष्ट ठरविणे, टार्गेट ठरविणे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना आखण्याशी संबंधित आहे. मराठीत क्लिअर कट मराठीमध्ये सांगितले. आय होप तुम्हाला म्हटल्याबरोबरच समजलं असेल. म्हणजेच काय, प्लॅनिंग मध्ये काय केलं जातं, ऑब्जेक्टिव्ह ठरवलं जातं की आपल्याला काय करायचंय फ्युचर मध्ये, काय नाही ते किंवा आपल्याला काय अचीव्ह करायचंय हे ठरवलं जातं. टार्गेट ठरवलं जातं, जसं की मी म्हटलं मला एका दिवसामध्ये 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचंय, म्हणजेच माझं टार्गेट ठरलेलं आहे. तर ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्लॅन सुद्धा आखावं लागतं, प्लॅनिंग सुद्धा करावी लागते, योजना आखाव्या लागतात. ते योजना आखण्याशी संबंधित म्हणजेच नियोजन आहे. पुढे, इट हेल्प्स मॅनेजर टू अॅनलाइज द प्रेझेंट कंडिशन ऑफ द ऑर्गनायझेशन and on that basis to identify the ways of attaining of desired position in future. म्हणजेच की मॅनेजरला प्रेझेंट कंडिशन अॅनलाइज करण्यासाठी प्लॅनिंग मदत करत असतं आणि प्रेझेंट कंडिशन अॅनलाइज केल्यामुळे जे काही डिझायर्ड पोझिशन इन फ्युचर असतं, म्हणजेच भविष्यामध्ये जे काही इच्छित स्थान आपल्याला मिळवायचं आहे ते ओळखण्याचा जो काही इच्छित स्थान आपल्याला मिळवायचं आहे तो इच्छित स्थान मिळवण्यासाठीचा मार्ग ओळखण्यास प्लॅनिंग मदत करत असते. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रेझेंट कंडिशन ऑफ प्लॅनिंग म्हणजेच काय, आता ते काही नाही समजलं. एक्झाम्पल बघा, आता हा एक मुलगा आहे,
दिसत असेल स्क्रीनवरती तुम्हाला, हा मुलगा आहे. याला जो काही आपला प्री बोर्ड म्हणतो किंवा काही ठिकाणी फर्स्ट टर्म असं म्हटलं जातं, म्हणजे दिवाळीच्या अगोदर किंवा नंतर जी एक्झाम घेतली जाते त्याला आपण फर्स्ट टर्म किंवा प्री बोर्ड असं म्हणतो. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याला अभ्यास त्याचा ऍव्हरेज होता, जास्त काही मन लावून करत नव्हता तेवढं काही, आणि घरचे कितीही म्हटलं तरी तो काही मनावर घेतच नव्हता. प्री बोर्ड आली, प्री बोर्डची एक्झाम दिली. हा, त्याला एवढा कॉन्फिडन्स होता की त्याला चांगले मार्क्स पडतील, त्याला ऍटलिस्ट किंवा 85 तरी मार्क्स पडतील. फक्त त्याला कॉन्फिडन्स होता. त्या कॉन्फिडन्स अचीव्ह करण्यासाठी किंवा जो कॉन्फिडन्स होता त्या पद्धतीने त्याचा अभ्यास सुद्धा नव्हता. म्हणजेच त्याला प्री बोर्डला 85 मार्क्स गेन करायचे होते, तर फक्त त्याचा कॉन्फिडन्स होता की हा, मी 85% घेऊ शकतो, पण त्याचा अभ्यास तेवढा नव्हता. घरचे सांगत होते त्याला की बाबा, प्री बोर्ड येत आहेत किंवा फर्स्ट टर्मची एक्झाम आहे, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की तू बोर्डला, मेन बोर्डला किती मार्क्स घेशील, तर तो अभ्यास कर, अभ्यास कर असं सांगत होते त्याला. नाही पप्पा किंवा नाही मम्मी, मला कॉन्फिडन्स आहे, मी हुशार आहे, मी घेईल मार्क्स 85%, तर आपलं जे काही मला वाटतं की 85% पडतील. पण झालं काय, एक्झाम झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, ज्यावेळेस रिझल्ट आला, याला एक्सपेक्टेशन्स होते किंवा घरच्यांना होते की याला ऍटलिस्ट 85% पडतील, पण याला पडले फक्त आणि फक्त किती, 60%. किती पर्सेंट, 60%. अशा वेळेस याचा कॉन्फिडन्सचा चकनाचूर झाला, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. घरचे सांगितले तरी अभ्यास करत नव्हता. हा, मला पडतील, हा मला पडतील, मला अभ्यास करायची गरज नाही, एक वेळा वाचलं तरी बस झाला. याचा जो कॉन्फिडन्स होता तो एकदम ढासळला. कारण याला किती पाहिजे होते, 85 पाहिजे होते, पडले किती, 60. नाराज झाला. आता याला भीती वाटू लागली की मी प्री बोर्डला असं केलं, तर माझ्या मेन बोर्डला माझी काय वाट लागेल. याला काही समजत नव्हतं. मग याने काय डिसाइड केलं, जिद्द पकडली मनामध्ये, त्याला एक जिद्द आली. तो म्हटला की डिसाइड केला, ठामपणे निर्णय घेतला, माझ्याकडनं चूक झाली, मी जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात होतं ते मला खाऊन टाकलं, सो आता मी तसं करणार नाही. मी माझं एक गोल सेट करणार. मला जसं की 85 अचीव्ह करायचे होते प्री बोर्डला, पण आता मला 90 अचीव्ह करायचे आहेत. मागे केलेल्या चुका मी आता परत करणार नाही. म्हणजेच काय, मला तो गोल ठरवला, मला 12th बोर्डला, मेन बोर्डला 90% अचीव्ह करायचे आहेत, सो त्या पद्धतीने मी टाइम टेबल तयार करणार. सकाळी उठून अभ्यास करणार, सकाळी 5ला उठणार, कोणते सब्जेक्ट अवघड जात असेल तर त्याचं वाचन करणार, ब्रश करणार. आता जे काही त्याचं टाइम टेबल असेल त्याने टाइम टेबल बनवलं. फोनला किती काय म्हणतो आपण, मराठी शब्द मला आठवत नाहीये, फोनला आपण किती महत्व दिलं पाहिजे हे सुद्धा त्याने डिसाइड केलं. मी फक्त कामापुरताच फोन वापरणार. हा, जर थोडस बोर होत असेल तर फक्त आणि फक्त 10 मिनिटच फोनचा वापर करणार, किंवा फक्त एंटरटेनमेंट साठी 10 मिनिटं म्हणते बरं, हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला फोनच वापरायचे, फक्त अभ्यासासाठी वापरणार. जर लईच बोर झालं, कंटाळा आला, तर फक्त 10 मिनिटं मी फोन बघणार, त्याच्या व्यतिरिक्त जास्त नाही. हा ठामपणे निर्णय घेतला. आणि जो याने टाइम टेबल बनवला होता, जो काही डिसाइड केला होता, प्लॅनिंग केला होता, त्या पद्धतीनेच हा रोज नियमितपणे अभ्यास करू लागला. याचा अभ्यास बघून आई पप्पाला सुद्धा वाटलं की आता आपलं पोरगं 90% घेणार म्हणजे घेणार. चांगल्या पद्धतीने आणखीन 3-4 महिने झटून मन लावून अभ्यास केला. मग ज्या वेळेस एक्झाम झाली आणि रिझल्ट आला, त्याला 90% म्हणजे त्याने जे काही गोल ठरवलं होतं ते गोल त्याने अचीव्ह केलेला आहे. म्हणजेच आता या सगळ्यांमध्ये काय झालं, आता प्लॅनिंग फर्स्ट जो आपला टॉपिक होता किंवा पॉइंट होता, काय होता, हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. याला आधी माहिती होतं प्री बोर्डला याला 85% पडणार, पण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. हा हुशार आहे, पण हुशारीचा काय फायदा, अभ्यासच केला नाही. मग ती गोष्ट म्हणायला लागली, मेन बोर्ड साठी प्रिपेअर करू लागला. त्यावेळेस याने ठरवलं 90%चं गोल. ते गोल ठरवल्यानंतर
म्हणजेच आपल्याला ते इम्प्लिमेंट करण्यासाठी काही प्लॅन सुद्धा त्यांनी आखले, जसं की टाइम टेबल बनवला, फोनचा किती वापर करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीला किती वेटेज द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिसाईड केला आणि एक्झाम झाली, त्याला रिझल्ट त्याला जे पाहिजे होतं तसाच रिझल्ट आला. म्हणजेच की प्लॅनिंग इतपत महत्वाचं असतं. ही पहिली बाजू झाली. आता या ठिकाणी हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह म्हटलेलं आहे. आता बेसिक डबल नाही सांगत, आय होप तुम्हाला समजलं असेल. याची क्षमता होती, याला माहिती आहे की हा 90% घेऊ शकतो. फक्त प्रीला काय झालं होतं, अभ्यास केला नव्हता. पण आता चांगला अभ्यास केला, काय ते टाइम टेबल बनवायचं होतं, बनवलं आणि त्याचे गोल्स त्याने अचीव्ह केलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलं. आता या पॉइंट मध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय ते एकदा बघू. फर्स्ट वन इज सेटिंग ऑब्जेक्टिव्ह अँड टार्गेट. म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ठरवणं, जसं की याने 90% हा याचा टार्गेट ठरवलेला आहे. फक्त टार्गेट ठरवणं एवढंच महत्वाचं नाही, तर फॉर्म्युलेटिंग द प्लॅन्स टू अचीव्ह देम. म्हणजेच 90% अचीव्ह करण्यासाठी काही प्लॅन सुद्धा बनवावे लागतात, योजना बनवावे लागतात. जसं की याने याचं टाइम टेबल बनवलं होतं, त्याप्रमाणे त्याने वागलं सुद्धा. हेल्प्स टू मॅनेजर अनालाइज द प्रेझेंट कंडिशन. आता माझी प्रेझेंट कंडिशन काय आहे, म्हणजेच माझी क्षमता किती आहे, मी किती अभ्यास करू शकतो, त्यानुसार त्याने अनालाइज केला आणि टाइम टेबल बनवला. म्हणजे त्याची क्षमता होती 90%. आयडेंटिफाय द वे अटेन द डिझायर पोझिशन. म्हणजेच फ्युचर मध्ये जे काही आपल्याला इच्छित स्थान मिळवायचं आहे, म्हणजेच याला 90% मिळवायचे होते, ते मिळवण्यासाठी ते जो काही मार्ग आहे ते मार्ग ओळखण्यास प्लॅनिंग मदत करत असतात. म्हणजेच याने ज्या पद्धतीने टाइम टेबल बनवला होता, हेच त्याचं प्लॅनिंग होतं. क्लिअर आहे, अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन चेक करा, प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ऍक्शन. ठीक आहे, बघा काय सांगितलंय, प्लॅनिंग इन्शुअर दॅट द गोल और ऑब्जेक्टिव्ह आर क्लिअरली स्टेटेड. म्हणजेच प्लॅनिंग मध्ये उद्दिष्ट ठरविले जातात किंवा उद्दिष्ट निश्चित केले जातात. क्लिअर, इन्शुअर दॅट द गोल ऑब्जेक्टिव्ह आर क्लिअरली स्टेटेड. म्हणजेच ठरविलेले आहे हे सुनिश्चित केलं जातं. पुढे दे ऍक्ट ऍज अ गाईड. म्हणजेच ते मार्गदर्शक म्हणून काम करतात. अँड दे प्रोव्हाइड डायरेक्शन फॉर डुईंग द राईट थिंग ऍट द राईट टाइम विथ राईट वे. आता प्लॅनिंग आपल्याला मार्गदर्शन करते आणि दे प्रोव्हाइड डायरेक्शन, निर्देशन सुद्धा करतात, डायरेक्ट सुद्धा करते. कशासाठी? योग्य गोष्ट योग्य वेळी योग्य पद्धतीने करणं, यासाठी आपल्याला प्लॅनिंग मदत करत असते. कशा पद्धतीने, एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. डोंट वरी अबाउट. इट हेल्प्स एम्प्लॉईज to know what organization has to do and what they must do for achieving the goal. म्हणजेच की एम्प्लॉईज ला माहिती होतं की बिझनेसला काय करायचं आहे, has to do, and what they must do for achieving the goal. आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे, काय करायचं आहे आणि अचीव करण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे, या गोष्टी एम्प्लॉईज ला माहिती होत असतात, माहिती होण्यास मदत होत असते. आता एक एक्झाम्पल बघा आणि समजून घ्या एक्झॅक्टली काय सांगितले, प्रोव्हाइड पाथ ऑफ ऍक्शन. आता तोच मुलगा जो फर्स्ट याच्यामध्ये जो आपण बघितलं होतं, हा तोच मुलगा आहे. तर बघा, तो 10th ला प्री बोर्ड मध्ये त्याला कमी मार्क्स मिळाले होते, पण मेन बोर्डला चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केला, ऑब्जेक्टिव्ह ठरवला, 90% त्याला अचीव्ह करायचे होते. हा, त्या पद्धतीने तो अचीव्ह सुद्धा केला. आता फ्युचरचं बघतोय. आता त्याचं झालं, आता त्याचं 10वी झाली, 10th झाल्यानंतर त्याला पुढे कॉलेज लाईफ मध्ये कुठला तरी पुढचं शिक्षण, त्याचा आता कुठला तरी एक कोर्स चूज करायचा असतो, जसं की कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल किंवा आर्ट्स असेल, असे कोर्स चूज करायचं असतं. तर तो कोर्स चूज करण्याआधी त्याला काय करायचं हे लक्षात घ्यावं लागतं. फ्युचर मध्ये किंवा मोठा झाल्यानंतर त्याला काय व्हायचं आहे, यानुसार त्याला आता 10th झाल्यानंतर 11th ला कोर्स चूज करावा लागतो. म्हणजेच की तर त्याला फ्युचर मध्ये CA बनायचं होतं.
या मुलाला फ्युचर मध्ये सीए बनायचं होतं. आता याचं ठरलं, गोल ठरलं की याला काय व्हायचं होतं, सीए व्हायचं होतं. हा याचा गोल होता, हा याने ठरवला. तर हे गोल अचीव करण्यासाठी त्याला काय काय ऍक्शन करावं लागेल, कोणते कोणते योग्य मार्ग कोणता निवडावा लागेल हे गरजेचं आहे. मग तेव्हा याला याचा मोठा भाऊ सांगतो, मदत करतो, कारण याला काही माहिती नसते, आत्ताच त्याची 10वी झालेली असते. तर सहज म्हणतो की भाऊ मला मोठा होऊन सीए व्हायचं असेल तर तू सांग मला की सीए होण्यासाठी काय पाथ ऑफ ऍक्शन असलं पाहिजे, म्हणजेच काय काय करावं लागतं. सो मोठा भाऊ सांगतो, जर तुला सीए व्हायचं असेल तर तुला कॉमर्स फील्ड चूज करावं लागतं. असं काही नाही, सायन्स वाले सुद्धा सीए होऊ शकतात, आर्ट्स वाले सुद्धा सीए होऊ शकतात. फक्त कॉमर्स मुळे हेल्प होत असते, काही सब्जेक्ट सिमिलर असतात म्हणून. ओके, बेसिक असतात 11th 12th ला म्हणून. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुला 11th ला कॉमर्स ही फील्ड किंवा कोर्स चूज करावा लागेल. त्याच्यानंतर सीए व्हायचं असेल तर तुला चांगली कोचिंग घ्यावी लागेल. त्याच्यानंतर तुला अपडेटेड राहावं लागेल, करंट अफेअर्स बघावे लागतील, काय व्हायलंय काय नाही, कोणता ऍक्ट नवीन आलेला आहे, या गोष्टीसाठी तुला अपडेट राहावं लागेल, अपडेटेड राहावं लागेल. त्याच्यानंतर तुला आर्टिकलशिप नंतर जॉईन करावी लागेल. त्याच्यानंतर फाउंडेशन पास करावं लागेल. म्हणजेच काय, एवढ्या गोष्टी तुला सीए होण्यासाठी करायच्या आहेत. हे आहे पाथ ऑफ ऍक्शन. तुला तुझे गोल्स अचीव करण्यासाठी काय काय करायचं आहे हे प्लॅनिंग करणं, प्लॅनिंग मध्ये येतं. जसं की याचा भाऊ आणि हा दोघं एका ठिकाणी बसून सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करत आहेत. कोणती प्लॅनिंग करत आहेत की बेटा तुला फ्युचर मध्ये सीए व्हायचं असेल तर मी सांगतो तुला कॉमर्स घ्यावं लागेल, कोचिंग चांगली करावं लागेल, अपडेटेड राहावं लागेल, आर्टिकलशिप जॉईन करावं लागते, फाउंडेशन पास व्हावं लागतं. म्हणजेच काय, पाथ ऑफ ऍक्शन सांगत आहे, जे की प्लॅनिंगने पॉसिबल होत असतं. आणखीन कोणत्या गोष्टी झाल्या नाहीयेत, फक्त ते दिशा दाखविण्याचं काम करताय मोठा भाऊ, एवढं लक्षात ठेवा. कशाने, नियोजनामुळे पॉसिबल होतं. म्हणजेच अगोदरच बसून ते सगळ्या गोष्टी डिसाइड करत आहेत. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते लक्षात घ्या. प्लॅनिंग इन्शुअर द गोल्स और ऑब्जेक्टिव्ह आर क्लिअरली, म्हणजेच उद्दिष्ट क्लिअर ठरवण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी प्लॅनिंग मदत करत असते. कशा पद्धतीने, तुला सीए व्हायचं आहे, हा त्याची खरी क्षमता आहे का सीए व्हायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. गाईड अँड प्रोव्हाइड डायरेक्शन फॉर डुईंग राईट थिंग ऍट द राईट टाइम अँड विथ राईट वे. ओके, जर तुला सीए व्हायचं असेल तर तुला कोणत्या वेळी कोणती गोष्ट करावी लागेल. तुला आता स्टार्टिंगला कॉमर्स ही फील्ड चूज करावी लागेल. कॉमर्स 12th झाल्यानंतर, माय बॅड, सॉरी, इथे चुकलेलं आहे माझं, मी 12th म्हणले, कारण जो फर्स्ट एक्झाम्पल होता त्याच्यामध्येच मी 12th सांगितलं होतं त्याला. असं समजा की आता तो या एक्झाम्पल पुरता हा 10th आता त्याची नुकतीच झालेली आहे. तुम्हाला समजलं असेल माझं कुठं चुकलेलं, सो समजून घ्या फक्त. सो तो गाईड करतोय की तुला आता तुझी 10th झालेली आहे, तुला आता फर्स्ट ऑफ ऑल कॉमर्स ही फील्ड चूज करायचे, त्याच्यानंतर बेस्ट कोचिंग बघायचे, तुला अपडेटेड राहावं लागेल, करंट अफेअर्स तुला माहिती पाहिजे, काय काय होतंय जगामध्ये या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, कोणतं नवीन आर्टिकलशिप आलेलं आहे किंवा कोणतं नवीन आर्टिकल आलेलं आहे, कोणतं नवीन ऍक्ट आलेलं आहे हे माहिती असावं लागतं. तुला फाउंडेशन पास करावं लागतं, नंतर इंटर पास करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुला आर्टिकलशिप जॉईन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी सांगताय, योग्य वेळी तुला काय काय करायचं हे आता सांगून ठेवताय. ठीक आहे, हेल्प्स टू एम्प्लॉईज टू नो, एम्प्लॉईजला काही माहिती, एम्प्लॉईजला माहिती करून घ्याव्या लागतात काय काय, व्हॉट ऑर्गनायझेशन हॅज टू डू, व्यवसायाला काय करायचं आहे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे हे एम्प्लॉईला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे प्लॅनिंग इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. 1 मिनिट, प्लॅनिंग इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. आता प्लॅनिंग इम्प्रूव्ह परफॉर्मन्स म्हणजेच प्लॅनिंग जे आहे कामगिरी सुधारण्यास मदत करते असं म्हटलेलं आहे.
आता खूप बेसिक आहे आणि तुम्हाला माहिती पण आहे कशा पद्धतीने हे मदत करत असतं. मला सांगा, प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो की आपल्याला काय करायचंय काय नाही त्या सगळ्या गोष्टी आधीच ठरवत असतो. मग सगळ्या गोष्टी आधीच ठरवल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम माहितीये, निवडून दिलो, सांगितलो की हा आपल्याला या या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मग याच गोष्टी डबल डबल होत नाहीत, रिपिटेशन होत नाही. म्हणजेच काय, आपल्याला माहितीये प्लॅनिंग मध्ये काय करायचं असतं की प्लॅन करायचं असतं की कोणत्या एम्प्लॉईला काय काम दिलं पाहिजे ते माहिती असल्यामुळं, आणि ज्या वेळेस आपल्याला त्याला काम सोपवायचं होतं त्यावेळेस ते काम आपण त्याला सांगितलं, मग ते त्या पद्धतीनेच काम करणार. ना कोणत्या कर्मचाऱ्यांचे त्या कामामध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटचे इंटरफेअर असणार किंवा त्यांच्यामध्ये भांडणं होणार, काहीच नाही. कारण सगळ्या गोष्टी आधीच डिसाईड करून ठेवलं, ज्यांचं त्यांना काम नेमून दिलं त्यांचं त्यांनी ते काम करत राहतील, एकमेकांच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करणार नाही. त्यामुळे काय होतं, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत असते, कामगिरी सुधारत असते, कारण कुठल्याच प्रकारचं त्यांच्यामध्ये वाद नाही, काहीच नाही. काम सोपवलं आणि त्या पद्धतीने काम करत गेले. बघा आता तेच सांगितलं या ठिकाणी. It helps manager to improve future performance of employees by establishing objective and selecting a course of action. म्हणजेच की नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरविणे आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग ठरविण्यासाठी किंवा मार्ग ठरविल्यानंतर, माय बॅड, सॉरी, परत एकदा घेऊ. इट हेल्प्स मॅनेजर टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज बाय इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह, सिलेक्टिंग अ कोर्स ऑफ ऍक्शन. म्हणजेच की नियोजनामध्ये व्यवस्थापकांनी उद्दिष्ट ठरविणे, म्हणजेच मॅनेजरने ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करणे आणि ती उद्दिष्ट ठरवल्यानंतर ती उद्दिष्टे गाठण्यासाठी किंवा ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एक कोर्स ऑफ ऍक्शन निवडणे, म्हणजेच एक मार्ग निवडणे. मार्ग निवडल्यामुळे जो काही एम्प्लॉईज आहेत त्यांचं फ्युचर परफॉर्मन्स आहे ते इम्प्रूव्ह होत असतं. कोणत्या गोष्टीमुळे, नीट समजून घ्या. मॅनेजरने आधीच ऑब्जेक्टिव्ह ठरविले आणि ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी एक कोर्स ऑफ ऍक्शन सिलेक्ट केला, म्हणजेच काय केलं, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग निवडला. त्यामुळे एम्प्लॉईजचं फ्युचर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होईल. कारण मी आधीच सांगितलं, प्लॅनिंग मध्ये ठरवलं जातं काय करायचंय आणि त्यांना काम नेमून दिलं जातं, मग ते त्या पद्धतीने काम करत असतात, कोणी कोणाच्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत नाही, म्हणून त्यांचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होत असतं. पुढे, इट इज बेनिफिशियल फॉर द ऑर्गनायझेशन. हे व्यवसायासाठी फायदेशीर असतं कारण वादविवाद होत नाहीत, हेल्थी ऑर्गनायझेशन असतं. प्लॅनिंग लीड्स टू एफिशियंट वर्किंग ऑफ द एम्प्लॉईज. म्हणजेच जे नियोजन आहे लीड करतं कोणाला, तर सक्षम कार्य करण्यासाठी किंवा कार्यक्षम कार्य करण्यासाठी एम्प्लॉईजला प्लॅनिंग मदत करत असते किंवा लीड करत असतं. ड्यू टू प्रॉपर प्लॅनिंग the employees can work according to timely guidelines. म्हणजेच योग्य प्रकारे दिलेल्या वेळेवर दिलेल्या मार्गदर्शनानुसार, म्हणजेच प्लॅनिंग मध्येच ठरवलं जातं, योग्य प्रॉपर प्लॅनिंग जर असेल दिलेल्या वेळेनुसार, वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार कर्मचारी त्यांचं काम करत असतात. This improvement in performance result into higher profitability of the organization. आता वेळोवेळी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार कर्मचारी काम करतायत, त्यांना सांगितलं, त्यांचं काम समजून सांगितलं, म्हणजेच त्यांनी काम करत असेल तर त्याचा रिझल्ट कसा पाहायला मिळतो, तर त्याचा रिझल्ट म्हणजेच इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्स, रिझल्ट म्हणजे जे काही त्यांची कामगिरी सुधारली याचा परिणाम आपल्या बिझनेसच्या प्रॉफिट वरती दिसून येत असतं, प्रॉफिट वाढत असतं, कारण एफिशियंट वर्क त्या ठिकाणी होत आहे. डबल सांगत नाही, आता खूप सोपं आहे माहितीये का. बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. प्लॅनिंग इम्प्रूव्ह परफॉर्मन्स असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी बघा, जो वरचा मुलगा होता तोच मुलगा खाली आहे, सेम आहे. त्याला काय करायचं होतं, सीए करायचं होतं फ्युचर मध्ये,
आणि त्याच्या मोठ्या भावाने त्याला सांगितलं होतं की जर तुला सीए व्हायचं असेल तर तुला कोणत्या कोणत्या गोष्टी चूज कराव्या लागतात किंवा सिलेक्ट कराव्या लागतात. तुला कॉमर्स घ्यावं लागेल, तुला कोचिंग चांगली पाहिजे, इम्प्रुव्हमेंट पाहिजे तुझ्यामध्ये, किंवा अपडेटेड राहावं लागेल, आर्टिकलशिप जॉईन करावं लागतं, नंतर त्याच्यानंतर फाउंडेशन पास करावं लागतं, इंटर पास करावं लागतं, इंटरचे 2 ग्रुप काढावे लागतात. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या. आता जर त्याला प्रॉपर बघू, आता आपण इन फ्युचर त्याला सीए व्हायचं असेल तर त्याची फर्स्ट स्टेप असते त्याला फाउंडेशन पास व्हायचंय. सेकंड स्टेप असते त्याला इंटरमिडिएट कोर्स पास करावा लागतं किंवा आपण त्याला इंटर पास करायचं असं म्हणतो. त्या इंटर मध्ये 2 ग्रुप असतात, ते 2 ग्रुप त्याला काढावे लागतात. त्याच्यानंतर थर्ड वन असतं आर्टिकलशिप जॉईन करावं लागतं. त्याच्यानंतर शेवटी असतं फायनल मध्ये सुद्धा त्याला 2 ग्रुप पास व्हावे लागतात, तर कुठे जाऊन तो पुढे सीए बनत असतो. आता ही जे काही सगळी कामे आहेत किंवा ही जी काही सगळी प्रोसेस आहे यामध्ये त्याचा रोल काय आहे, त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे हे याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, इम्प्रूव्ह परफॉर्मन्स म्हणजेच काय, याच्या डोक्यामध्ये आधी माइंडसेट बनवावं लागतं की सीए बनण्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेज आहेत, किती वेळा एक्झाम द्यावे लागतात, कोणते कोणते एक्झाम द्यावे लागतात हे याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की त्याला आधी फाउंडेशन पास करावं लागतं, इंटरमिडिएट कोर्स पास करावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये 2 ग्रुप असतात, दोन्ही ग्रुप, त्याच्यानंतर आर्टिकलशिप जॉईन करावं लागतं, त्याच्यानंतर त्याला फायनलचे 2 ग्रुप पास करावे लागतात. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आधीच या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या लागतात. असं नाही की फक्त त्याला सीए व्हायचंय, फक्त त्याला कोणी सांगितलं फाउंडेशन पास, पहिलं स्टेज आहे फाउंडेशन, त्याला दुसरं काय तिसरं स्टेज काय हे माहीतच नाहीये, असं तो सीए बनणार नाही. म्हणजेच त्याला फर्स्ट स्टेज पासून लास्ट स्टेज पर्यंत सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. म्हणजेच त्याचं रोल काय आहे, त्याला सीए बनायचं असेल तर त्याला काय करायचंय, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, त्याला आधी कोणतं स्टेज पास करायचंय, त्याच्यानंतर असं सगळी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस माहिती असणं गरजेचं आहे. हे क्लिअर असावं लागतं. त्यामुळे काय होतं, फाउंडेशन पास व्हायचं आहे, फाउंडेशनचा अभ्यास करणार, अभ्यास झाला, एक्झाम झाली, रिझल्ट येईपर्यंत त्याला गॅरंटी राहते, रिझल्ट येईपर्यंत तो त्याची इंटरमिडिएट कोर्सची तयारी सुद्धा स्टार्ट करणार. फाउंडेशनचा रिझल्ट येईपर्यंत वाट बघणार नाही, तो त्याचा जो काही इंटरची स्टडी असते ते स्टार्ट सुद्धा करणार. स्टार्टिंगला तो ग्रुप ए देणार, स्टार्टिंगला काय करणार, ग्रुप ए देणार, ग्रुप ए म्हणतो आपण, ए ग्रुप देणार. ए ग्रुपचा रिझल्ट येईपर्यंत तो बी ग्रुपची तयारी पण स्टार्ट करणार, कारण त्याला माहिती असतं की माझा रिझल्ट चांगला येणार आहे. म्हणजेच तो वाट बघत नाही, त्याचा जो काही परफॉर्मन्स असतो तो वरचेवर चांगलं होत राहतं. जसं आपण बँकिंग मध्ये म्हणतो, बऱ्याचदा सगळ्यांना म्हणते वेळी ऐकला सुद्धा असाल किंवा तुम्हाला इन फ्युचर मध्ये बँकिंग करायचं असेल तर असं म्हटलं जातं, ज्यावेळेस तुम्ही प्रीची तयारी करत असता त्या प्रीची तयारी सोबतच तुम्हाला मेन्सची तयारी करायची असते. काय म्हटलं, प्री सोबत तुम्हाला मेन्स करावं लागतं, त्याची तयारी करावं लागतं. म्हणजेच तुम्हाला टाइम अभ्यासाला जास्त मिळत असतं. म्हणजेच तुमचा जो काही परफॉर्मन्स असतो तो परफॉर्मन्स सुधारण्याचा प्रयत्न होत असतो, इम्प्रूव्ह होत असतो. सांगितलं, फाउंडेशनचा रिझल्ट काय येईल माहिती नाही, त्याला गॅरंटी आहे तो पास होईल आणि होणारच आहे. तोपर्यंत वाट बघत बसत नाही, तो त्याच्या पुढच्या कोर्सची तयारी करतो, म्हणजेच इंटरमिडिएट कोर्सची तयारी करतोय. तेवढ्यावर थांबत नाही. मग त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो कसा होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. का होणार आहे, कारण त्याचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी त्याला क्लिअर माहितीये. काय करायचंय, झटझट निर्णय घेतो आणि त्या गोष्टी करून बाजूला होतो. नेक्स्ट एक्झामची तयारी करतो तो रिझल्ट येईपर्यंत आणि त्याचा रिझल्ट चांगला येत असतो आणि इन फ्युचर मध्ये तो सीए सुद्धा होणारच आहे. ओके, समजलं ना तुम्हाला इम्प्रूव्ह परफॉर्मन्स प्लॅनिंग मुळे कशासाठी मदत करत असतात हे आधीच माहिती पाहिजे. जर तुम्ही सीए करणार असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे, फक्त सीए व्हायचं असेल तर फाउंडेशन पास
असं नाही. आणि आपण बऱ्याचदा बघतो की आपल्याला माहिती नसतं CS CMA CA काय आहे, ते माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. कोणी असं तरी ऐकतो हा मला CS व्हायचंय किंवा हा मला CA व्हायचंय असं आपण डिसाईड करतो, पण एक्झॅक्टली CS CMA आणि CA ला किती वेळ द्यावा लागतो, अभ्यास किती करावा लागतो, हे सुद्धा अगोदरच माहिती असणं गरजेचं आहे. आपली कपॅबिलिटी सुद्धा त्या ठिकाणी बघितली जाते. नीट ऐका, विचार करून डिसिजन घेत जा. ओके, तर आपण या पॉइंट मध्ये काय काय लक्षात ठेवायचंय, प्लॅनिंग इम्प्रूव्ह परफॉर्मन्स मध्ये काय काय लक्षात ठेवायचंय. बरं ऐका, आणखीन एक गोष्ट, आता हे एक्झाम्पल आय होप तुम्हाला समजलं. आपल्या बिझनेस मध्ये सुद्धा सेम अशाच पद्धतीने काम होत असतं. कसं, आपल्या मॅनेजरला काय काय करायचं हे माहिती असतं किंवा एम्प्लॉईज कडून काय काय कामे करून घ्यायचे हे माहिती असतं, क्लिअर असतं माइंड मध्ये, आणि एम्प्लॉईजच्या माइंड मध्ये सुद्धा क्लिअर करून टाकतं. त्यामुळे एम्प्लॉईज त्या पद्धतीने कामे करायला स्टार्ट करतात. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचं काम सांगितल्यानंतर तो त्याचं काम कंप्लीट करण्यावरती फोकस करतो. गोंधळ नाही, काहीच नाही, सिस्टमॅटिक तो काम करत असतो. म्हणजेच अशाच पद्धतीने त्याला ज्यावेळेस आपण आपले म्हणजे टार्गेट दिलो किंवा त्याचं काम त्याला नेमून दिलो, परत 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 तेच तेच काम जर त्याला देत असो, तर त्याचं जे काही परफॉर्मन्स आहे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि तो एका दिवशी त्याच कामामध्ये प्रो बनतो. समजायला प्लॅनिंग इतपत महत्वाची असते. आणि सेम टू सेम असंच तुम्हाला अख्ख्या ओसीच्या पुस्तक मध्ये बघायला मिळणार आहे. ओके, लक्षात घ्या, आता जास्त बोलत नाही, नीट बघा. इस्टॅब्लिशिंग ऑब्जेक्टिव्ह अँड सिलेक्टिंग अ कोर्स ऑफ ऍक्शन बाय प्लॅनिंग, म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ठरविल्या जातं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोर्स ऑफ ऍक्शन सुद्धा सिलेक्ट केला जातो प्लॅनिंग मुळे. प्लॅनिंग द्वारे हेल्प्स टू मॅनेज टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज, आणि मॅनेजरचं फ्युचर परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होत असते. बेनिफिशियल फॉर ऑर्गनायझेशन साठी फायदेशीर ठरत असतं. एफिशियंट वर्किंग ऑफ एम्प्लॉईजची कार्यक्षमता किंवा कामगिरी चांगली होत असते. ड्यू टू प्रॉपर प्लॅनिंग एम्प्लॉईज कॅन वर्क अकॉर्डिंग टू टाइमली गाईडलाईन्स, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग मुळे एम्प्लॉईज हे दिलेल्या वेळेनुसार, दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार किंवा दिलेल्या अरे यार काय होत आहे माझ्यासोबत, टाइमली गाईडलाईन्स म्हणजेच वेळेवर दिलेल्या सूचनानुसार ते काम कंप्लीट करत असतात. इम्प्रूव्हमेंट इन परफॉर्मन्स रिझल्ट इनटू मॅक्झिमम प्रोफॅबिलिटी, म्हणजेच परफॉर्मन्स मध्ये जर इम्प्रूव्हमेंट होत असेल, कामगिरी जर सुधारत असेल, सुधारणा होत असेल, तर त्याचा रिझल्ट प्रॉफिट मॅक्झिमाइज होण्यासाठी प्रॉफिट मॅक्झिमाइज होत असतं, याच्याद्वारे दिसून येत असतं. रिझल्ट जो असतो, शेवटी परिणाम जो असतो, प्रॉफिट मॅक्झिमाइज होत असतं, प्रॉफिट वाढत असतं, हायर प्रोफॅबिलिटी मिळत असतं, प्रॉफिट जास्त मिळत असतं. ओके, आय होप तुम्हाला लक्षात